काल गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत संजय राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं का? संजय राऊत यांनी केला. राऊत हवेमध्ये किती बाण सोडणार आहेत? सामनाचा कारभार कदाचित काळ्या पैशावर चालत असेल. काल गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबत संजय राऊत यांच्या बुद्धीचंही विसर्जन झालं का असा प्रश्न पडतोय. कारण संजय राऊत आता हवेमध्ये बाण चालवायला लागले. देवेंद्रजींची जाहिरात कुठून आली असा प्रश्न त्यांना पडलाय. खरं तर सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या प्रेमातून अशी जाहिरात येत असते. परंतु उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांचा सर्वसामान्य जनतेशी आणि कार्यकर्त्यांशी काहीही संबंध नाही. कार्यकर्त्यांचं किंवा जनतेवर त्यांचं प्रेम असण्याचं देखील कारण नाही. त्यामुळं त्यांना हा प्रश्न पडणं साहजिक आहे. खरं तर त्यांनी एवढे हवेमध्ये बाण सोडले की अख्खं विधानसभेचं किंवा लोकसभेचं कॅम्पेन 40 ते 50 कोटीमध्ये होतं ते एका दिवसात झालं असा दावा संजय राऊत यांनी केला. राऊत हवेमध्ये किती बाण सोडणार आहेत? सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं आणि जनतेचं देवेंद्रजींवर प्रेम आहे आणि त्या प्रेमातून अशा जाहिरात येत असतात. काळ्या पैशाचा उल्लेख केला. सामनाचा कारभार कदाचित काळ्या पैशावर चालत असेल. काल देवेंद्रजींची जाहिरात सामनामध्ये आली नाही, त्यामुळं कदाचित तुमचं पोट दुखत असेल. परंतु देवेंद्रजींवर कार्यकर्त्यांचं प्रेम आहे. तुमचा आणि कार्यकर्त्यांचा, तुमचा आणि जनतेचा काहीही संबंध नाही. काळ्या पैशाचा कारभार हा सामनाच्या कार्यालयामध्ये चालत असावा आणि सामनामध्ये ज्या काही जाहिराती येतात, उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्ताने ज्या जाहिराती येतात त्या काळ्या पैशाने येतात का, हा माझा सवाल आहे. औरंगजेब फॅन क्लबचे प्रवक्ते आणि ज्यांची वैचारिक सुनता झाली आहे अशा संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेऊ नये. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालतोय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व कार्यक्रमाची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून केली जाते. डॉक्टर हेडगेवार यांनी सांगितलं होतं की तुम्हाला व्यक्ती म्हणून कुणी आदर्श पाळायचा असेल तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आदर्श पाळा. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार आणि संघाला सल्ला देण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. कारण संजय राऊत हे नक्षली विचाराचे आणि फॅसिस्ट विचाराचे आहेत. त्यांची वैचारिक सुनता झालेली आहे, हे वारंवार सिद्ध झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आमचं प्रेम आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं प्रेम आहे. देवाभाऊ आजही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर राज्यकारभार करतात. त्यामुळं तुम्ही कशा पद्धतीनं खंडणीखोरीवर राज्यकारभार करताय हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आम्हाला किती प्रेम आहे आणि तुमचं प्रेम किती बेगडी आहे हे महाराष्ट्रातल्या जनतेनं ओळखलं आहे. त्याचमुळे विधानसभा निवडणुकीत तुम्हाला घरी बसवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही आजही गर्वाने नाव घेतो, घेत राहणार. संजय राऊत यांनी त्याबद्दल बोलू नये.